आणि मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडताना सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर काढला जाईल असं आश्वासन दिलं आणि तो जीआर निघाला सुद्धा। पण या सगळ्या निर्णयाबाबत किंवा सगळ्या प्रक्रियेमध्ये नाराज कोण झालं तर मंत्री छगन भुजबळ। आणि यातूनच छगन भुजबळांनी बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे। तर भुजबळांच्या मनात कोणती शंका नाही किंवा नाराजीही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाला पूर्णविराम देण्याचाही प्रयत्न केलाय। जर ते खरोखर एखादा समाजाचे मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे। किती दिवस आपण यांची लाचारी पत्करता, सोडा हे सगळं आणि ओबीसीचे खऱ्या अर्थाने नेते व्हा तुम्ही। भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांचे मनातली शंका दूर करू। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत। कारण जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर काढल्यानंतर जरांगेंनी गुलाल उधळला। मात्र याच जीआरवरून छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा रंगली। विशेष म्हणजे छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अनुपस्थित होते। त्यामुळे भुजबळांच्या या नाराजीला विरोधकांनीही हवा दिली आहे। भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे याच्यावर त्यांचं समाधान। ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचे मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे। मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही मागणी भुजबळांनी सातत्यानं लावून धरली आहे। आणि याच मुद्द्यावरून ओबीसींचे नेते असलेल्या हरिभाऊ राठोडांनी भुजबळांना मोठा सल्ला दिलाय। त्याच्या पलीकडे एक पाऊल आणखी उचललं त्यांनी, जर राजीनामा दिला समजा, जर त्यांनी या विषयावर राजीनामा दिला तर अख्खा महाराष्ट्र त्याच्या सोबत राहील आणि मग त्यांनी लढाई आपली जी ओबीसीची ती लढायला पाहिजे। खूप झाला 30-35 वर्ष आपण मंत्रिमंडळामध्ये आहे, कॅबिनेटमध्ये आहे, तर किती दिवस आपण यांची लाचारी पत्करता, सोडा हे सगळं आणि ओबीसीचे खऱ्या अर्थाने नेते व्हा तुम्ही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून यापूर्वीही छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील आमने सामने आलेत। आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधलाय। त्याची जी रिलीज में काय बोला ते बोललं की त्याला वाटायचं ती केव्हापासून हुशार झाला। 58 लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर आधी नाही, आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं। तेव्हा म्हणलं शॉकिंग आहे, तुम्ही ऐकलंच नाही ते कुठे गेले प्रश्न विचारणारे। ते म्हणलं हे शॉकिंग आहे, असं केलं त्यांनी नाकाला लई तेव्हा त्याच्यात मग खाली आणतो। ते म्हणे हे शॉकिंग आहे, कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं हे करा। तुला विचारलं का? तू मालक आहे का महाराष्ट्राचा, भारतात तुला काही विचारायचं? याला काही विचारावं लागतो। शॉकिंग आहे म्हणे, मराठ्याचा जीआर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत। पण आम्ही काढणार ना, कारण सरकार तो एकटेच नाही ना। छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र भुजबळांच्या नाराजीवर पूर्णविराम लावलाय। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे हा जो काही जीआर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। हा सरसकट जीआर नाही, हा पुराव्याचाच जीआर आहे। मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांचे मनातली शंका दूर करू। मंडलच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता। जरांगेंच्या आंदोलनावेळी भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली होती। आता सरकारनं मराठा आरक्षणाबाबतचा जीआर काढलाय। आता या प्रकरणी भुजबळांच्या आगामी भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।